व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्ट चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे आजची स्त्री। मित्रांनो, मी इथे स्क्रीनवर काही कच्चा आराखडा तयार केलेला आहे, जो मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवलेला आहे। चला तर मग सुरू करूया आजचा मराठी निबंध। इतिहास सांगतो आमचा स्त्रीनेच शत्रू तुडवला। इतिहास सांगतो आमचा स्त्रीनेच शत्रू तुडवला। लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला। जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला। महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला। स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य। अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा। आजची स्त्री पूर्वीच्या स्त्रीपेक्षा खूप वेगळी आहे। ज्या काळात स्त्रीला घराघरात कोंडले जात होते, ज्या काळात तिचे आयुष्य एका चुलीभोवतीच मर्यादित होते, त्या काळापासून आजचा काळ खूप वेगळा आहे। आजची स्त्री शिक्षित आहे, सक्षम आहे आणि ती जगाच्या पाठीवर स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रेरित आहे। आजच्या स्त्रीला वय, जात, धर्म आणि इतर सामाजिक बंधनांचा उंचावर उडण्याचा अधिकार मिळाला आहे। आजची स्त्री प्रगल्भ विचारांची आहे। तिच्या विचारांमध्ये उंचावलेली बुद्धिमत्ता, संघर्षाची जिद्द आणि स्वातंत्र्याची महत्त्वपूर्ण भावना आहे। तिला केवळ घराची काळजी न घेता समाजाच्या विकासात सक्रियपणे योगदान देण्याची इच्छा आहे। आजच्या स्त्रीला तिच्या योग्यतेनुसार संधी मिळत आहे। पण ही स्त्री आजही काही अवघड आव्हानांशी लढते आहे। घरातील पारंपरिक भूमिका आणि समाजाच्या अपेक्षांची काळजी अजूनही तिच्या पाठीशी आहे। तिला अनेक गोष्टी समजून घ्याव्या लागतात, अनेक बंधनांशी तडजोड करावी लागते। आजची स्त्री सक्षम आहे, आत्मविश्वासाने भरलेली आहे आणि ती समाजात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे। तिच्या आयुष्याचे यश हे केवळ तिच्या कर्तृत्वावर आणि धैर्यावर आधारित आहे। त्यामुळे आजच्या स्त्रीला सन्मान देणे, तिच्या ध्येयाला समर्थन देणे आणि तिला तिचे अधिकार मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे। स्वप्नांचा पाठपुरावा करताना बरेच अडथळे येतात, पण तुमच्या अथक प्रयत्नाने तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता, असं पी.व्ही. सिंधू यांनी म्हटलं आहे। आजची स्त्री पूर्वीच्या तुलनेत अत्यंत साहसाने भरलेली आणि सामाजिक, आर्थिक व मानसिकदृष्ट्या सशक्त आहे। ज्या काळात स्त्रीला घराच्या 4 भिंतींमध्ये बंद करून ठेवले जात होते, त्यावेळीच्या तुलनेत आजची स्त्री स्वतंत्र विचारांची, उद्दिष्ट साधण्यास प्रोत्साहित असलेली आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी आहे। आजच्या स्त्रीने शिक्षणाच्या क्षेत्रात खूप मोठे यश मिळवले आहे। महिला आज आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत। तिच्या कर्तृत्वाची गोडी घेतली जात आहे आणि विविध परीक्षा स्पर्धांमध्ये ती सामील होत आहे। महिलांनी विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, साहित्य, कला इत्यादी सर्वच क्षेत्रात आपले स्थान प्रस्थापित केले आहे।
आजची स्त्री केवळ तिच्या कुटुंबाच्या राजकीय पातळीवरही आपले मत मांडण्यासाठी जागरूक आहे. ती तिच्या हक्काची मागणी करत आहे, जसे की समानतेचे अधिकार, मुलींच्या शिक्षणाचे अधिकार, कामाच्या ठिकाणी समान वेतन इत्यादी. महिला आज समाजातील विविध समस्यांवर आवाज उठवत आहेत आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा देत आहेत. आजच्या स्त्रीला घर आणि बाहेर काम करण्याची दोन्ही जबाबदारी घेण्याचा सामर्थ्य प्राप्त झाला आहे. ती एक उत्कृष्ट गृहिणी तर आहेच, पण त्याचबरोबर कामाच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकत आहे. व्यापार, उद्योग, तंत्रज्ञान, राजकारण, क्रीडा, विज्ञान आणि आरोग्य क्षेत्रात महिलांची भूमिका महत्त्वाची झाली आहे. आजची स्त्री आपल्या जीवनाचा निर्णय स्वतःच सक्षम आहे. ती कधीही कोणावर अवलंबून नाही. तिच्या विचारांची स्वतंत्रता आणि निर्णय घेण्याची क्षमता तिच्या यशाचा पाया बनली आहे. तिचे आत्मविश्वास वाढले आहेत आणि ती अनेक गोष्टी हाताळण्यासाठी सक्षम आहे. आजची स्त्री आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणारी, त्यांना योग्य दिशा दाखवणारी असते. महिलांनी घराच्या कामासोबतच सामाजिक कार्यातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, जसे की महिला संघटनांमध्ये सहभाग, सामाजिक कार्यात आव्हानांचा सामना, वयस्कांना मदत करणे, बालसंगोपन आणि शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व समाजात पसरवणे. आजच्या स्त्रीने आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न पाहिले आहे. ती अनेक व्यवसाय, करिअरच्या क्षेत्रात आणि समर्पित असतो तिचा ठरवलेला नवा प्रवास. अनेक महिलांनी छोट्या व्यवसायांपासून मोठ्या उद्योगांपर्यंत स्वतःचा व्यापार सुरू केला आहे आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी त्यांनी विविध आव्हानांचा सामना केला आहे. आजची स्त्री सक्षम आहे कारण ती अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळवते आहे. तिच्या जीवनाचा प्रत्येक क्षेत्रात योगदान महत्त्वपूर्ण आहे. स्त्रीला तिच्या हक्कांची जाणीव आहे आणि तिचे आत्मविश्वास, कर्तृत्व आणि जिद्द ही तिच्या यशाची प्रमुख कारणे बनली आहेत. आजची स्त्री घराच्या पलीकडे विचार करून समाजाच्या सर्वांगीण विकासात योगदान देत आहे. स्त्री म्हणजे एक खडतर वाट, अशक्य ते शक्य करून दाखविणारी, अन्यायाला न्याय मिळवून देणारी, जी बदलेल समाजाची वहिवाट. आजची स्त्री आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने भरलेली आहे. तिच्या जीवनशैलीत बदल, तिचे विचार आणि तिचे दृष्टिकोन यामध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. पूर्वी ज्या स्त्रीला तिच्या स्थानावर अवलंबून राहावे लागले होते, त्याच स्त्रीने आज स्वतःला आत्मविश्वासाने भरलेल्या, सक्षम आणि स्वतंत्र बनवले आहे. आजच्या स्त्रीला तिच्या जीवनातील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. ती फक्त घराची काळजी घेणारी, अपारंपरिक भूमिका पार करणारी स्त्री नाही, तर ती आपल्या विचारांवर आधारित निर्णय घेत. विचारांमध्ये नवा आत्मविश्वास आहे आणि ती तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पुढे जात आहे. आजची स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. तिने अनेक क्षेत्रांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. आजची स्त्री शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील सशक्त आहे. योग, क्रीडा, व्यायाम इत्यादी गोष्टींचा समावेश करून ती स्वतःचे आरोग्य जपते आहे. तसेच मानसिकदृष्ट्या ती आत्मविश्वासाने भरलेली आहे. स्त्री तिच्या भावनांना आणि मानसिक स्थितीला समजून घेत, मानसिक समतोल राखून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकते. आजच्या स्त्रीला घर व बाहेर दोन्ही ठिकाणी जबाबदाऱ्या पार पाडण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.
ती एका आदर्श गृहिणीसारखी घराची काळजी घेत आहे, तर दुसरीकडे समाजात करिअरमध्येही यश प्राप्त करत आहे. तिला या सर्व जबाबदाऱ्या पेलताना आत्मविश्वासाची भावना मिळते, कारण ती कुटुंब आणि समाजाचे सामर्थ्य एकत्र आणण्यास सक्षम आहे. कारण ती तिच्या मेहनतीला वाव देते आणि आपल्या कौशल्यावर विश्वास ठेवत आहे. आजची स्त्री तिच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने भरलेली आहे. तिचे समर्पण, कार्यक्षमता, आत्मविश्वास आणि यशामुळे ती आज समाजाच्या पाठीवर एक प्रेरणास्रोत बनली आहे. आत्मविश्वास हे तिच्या यशाचे मुख्य कारण आहे. स्त्री घराची कणा आहे, यशामध्ये तिचा मोठा हातभार आहे. घरातील जबाबदाऱ्या पार करत असताना स्त्री आपल्या कुटुंबाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. ती आई, बहीण, पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांना मार्गदर्शन करते आणि जीवनाची दिशा दाखवते. आजच्या स्त्रीने राजकारणातही आपली भूमिका सिद्ध केली आहे. विविध देशांमध्ये, भारतातही महिलांनी महत्त्वाच्या राजकीय पदांवर काम केले आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री इत्यादी पदांवर महिलांचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. राजकारणात स्त्रीचे योगदान यामुळे ती एक सशक्त नेता बनली आहे, जी समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी काम करत आहे. सकाळी कामानिमित्त बाहेर गेलेल्या स्त्रीला घरी परतेपर्यंत निर्धास्तपणा वाटत नाही. ही आज स्त्रियांमध्ये मानसिकता झालेली आहे. यासाठी आपण आज आपल्या मानसिकतेत बदल करणे हीच आजची गरज आहे. त्यासाठी बदल आपल्यापासून हवा, आपल्या घरापासून हवा. जखडलेल्या रीती परंपरेला मुक्त संचार हवा. घुसमटलेल्या वृत्तीला खुला संचार हवा. संसारातच गुरफटलेल्या स्त्रीला प्रेमाचा जिव्हाळा हवा. कोवळ्या कळीला अथांग निर्मळ मनाचा आधार हवा. आजच्या काळात महिलांनी अनेक क्षेत्रांमध्ये त्यांच्या कर्तृत्वाने महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे, परंतु त्यांना अजूनही समान अधिकार, सन्मान आणि संधी मिळण्याची आवश्यकता आहे. केवळ तिच्या कामाचा आणि योगदानाचा सन्मान होणे आवश्यक नाही, तर तिच्या अस्तित्वाचा सन्मान देखील केला पाहिजे. प्रत्येक स्त्रीला तिच्या जीवनाच्या ध्येयावर काम करण्यासाठी पूर्णपणे समर्थन आवश्यक आहे. समाज, कुटुंब आणि सरकारने तिच्या ध्येयाला समर्थन देणे, तिच्या ध्येय साधण्यासाठी सक्षम बनवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्त्रीला तिच्या प्रत्येक कार्यात समानतेचा, न्यायाचा आणि सन्मानाचा अनुभव मिळावा हे समाजाचे मुख्य ध्येय असले पाहिजे. स्त्रीला तिच्या अधिकारांची जाणीव होत आहे आणि त्या अधिकारांचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे. स्त्रीला तिच्या अधिकारांची जाणीव होणे आणि त्या अधिकारांचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे. पिढ्यानपिढ्या स्त्रीला समानतेचे, न्यायाचे आणि मुक्ततेचे अधिकार नाकारले जात होते, पण आजच्या स्त्रीने ही स्थिती बदलली आहे. ती आता हक्कांची मागणी करत आहे आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात तिच्या योग्यतेनुसार तिच्या हक्कांचा उपयोग करत आहे. तिला आपल्या मेहनतीचा आणि कामाचा योग्य मोबदला, समान संधी आणि तिच्या आवाजाचा अधिकार मिळवून देणे आवश्यक आहे. समाजामध्ये महिलांनी घेतलेली भूमिका ही तिच्या हक्कांवर आणि आधारित आहे. तेव्हा समाजाच्या प्रत्येक स्तरावर स्त्रीला समाजामध्ये महिलांनी घेतलेली भूमिका ही तिच्या हक्कांवर आणि सन्मानावर आधारित आहे. तेव्हा
समाजाच्या प्रत्येक स्तरावर स्त्रीला समान अधिकार देणे आणि तिच्या भूमिकेचा आदर करणे आवश्यक आहे. क्रांतीबाची सावित्री भीमरावांची रमाई, क्रांतीबांची सावित्री भीमरावांची रमाई, शौर्याचे त्यागाचे प्रतीक झाली ती आमची जिजाई. रणांगणावर लढते जशी देवी झलकारी, रणांगणावर लढते जशी देवी झलकारी, या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी, या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी. जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी, जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी, या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी, या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी. ज्या काळात स्त्रीला पुरुषांच्या पाठीमागे ठेवले जात होते, त्या काळापासून आज स्त्रीने आपल्या कर्तृत्वाने समाजात, कुटुंबात आणि विविध क्षेत्रात आपला ठसा सोडला आहे. आजची स्त्री तिच्या यशाने आणि कार्यक्षमतेने समाजात एक वेगळं स्थान निर्माण करत आहे. स्त्री जीवनातील बदल ही एक मोठी क्रांती आहे, ज्याने तिच्या अस्तित्वाला नवा मार्ग दिला आहे. स्त्री आत्मविश्वास, संघर्ष आणि प्रेमाचेच प्रतिबिंब आहे. आजची स्त्री आपल्या कुटुंबातील, समाजातील आणि देशातील महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. ती आज केवळ एक गृहिणी नाही, तर एक यशस्वी व्यावसायिका, समाजसेविका, नेता, खेळाडू आणि बुद्धिजीवी बनली आहे. तिच्या कर्तृत्वाने, संघर्षाने आणि जिद्दीने समाजात आणि जगात आपले स्थान निर्माण केले आहे. तिचा आत्मविश्वास, शहाणपण आणि कार्यक्षमतेने महिलांचे स्थान विविध क्षेत्रांमध्ये अधोरेखित केले आहे. आजची स्त्री खूपच सशक्त आहे आणि तिचे योगदान जगाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण ठरते आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा.